Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us learn about figure of speech, alliteration and repetition. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण अनुप्रास व पुनरावृत्ती या अलंकारांविषयी जाणून घेऊयात. सो व्हॉट इज alliteration? It is a figure of speech in which same sound repeats in a group of words. Example, B sound in the sentence, Bob brought the box of bricks to the basement. Bob brought the box of bricks to the basement. या सेंटेन्समध्ये ब म्हणजे बीचा जो साऊंड आहे रिपीट होतोय त्याला म्हणतात ॲलिटरेशन. सो व्हॉट इज ॲलिटरेशन? बेसिकली अनुप्रास अलंकार हा जो आहे तो काय आहे? इट इज रिपिटिशन ऑफ साऊंड्स, नॉट जस्ट लेटर्स. So words need not be next to each other and but the sound is repeated. Now alliteration is found mostly in poetry. It is also used for commercial writing, for brand names also and marketing taglines. So let us take an example. If I now look at this sentence, Peter picked a peck of pickled peppers. Peter picked a peck of pickled peppers. Peppers म्हणजे मिरे. पिकल्डचा अर्थ लोणचं घातलेले, त्या प्रक्रियेतनं गेलेले लोणचं घालण्याच्या. पेक म्हणजे छोटंसं, छोटीशी क्वांटिटी. पीटर पिक्ड अ पेक ऑफ पिकल्ड पेपर्स. इथं सगळीकडे प किंवा पी जो साऊंड आहे तो रिपीट झालेला आहे. सेकंड एक्झाम्पल, क्रूक्स कॉन्स्पायर विथ द काइंड किंग. आता क्रूक्स म्हणजे चोर या अर्थाने, CROOKS. कॉन्स्पायर CONSPIRE. तर CC म्हणजे ॲक्च्युली साऊंड जो आहे तो कचा आहे. क्रूक्स कॉन्स्पायर विथ द काइंड किंग, KIND काइंड किंग. तर के जो आहे काइंड किंगमधला आणि क्रूक्स कॉन्स्पायरमधला सुरुवातीचा जो कचं प्रोनाऊन्सिएशन आहे ते इथे रिपीट झालं आहे. त्यामुळे ही आहे ॲलिटरेशन फिगर ऑफ स्पीच. नाव मार्केटिंगमध्ये आपण याचा वापर कसा आहे बघूयात आणि कशासाठी. तर इट इज फन टू से, इझी टू रिमेंबर अँड दे मेक परफेक्ट टॅग लाईन्स. ओके, सो आता पुढचं उदाहरण बघू. बी ऑल दॅट यू कॅन बी, फाइंड युअर फ्युचर इन आर्मी. तर इथे BE मधला बी, परत BE, त्याच्यानंतर फाइंडमधला F, फ्युचरमधला F. हे आहे एक्झाम्पल ॲलिटरेशनचं. किंवा काही ब्रँड नेम्समध्येही याचा वापर केला जातो. किट कॅट, ही जी कॅडबरी जी येते किट कॅट चॉकलेट. सो KIT, इथं के जो आहे तो कचा जो साऊंड आहे तो रिपीट झाला आहे, त्यामुळे ही आहे ॲलिटरेशन. कॅनन कॅमेरा, CANON कॅनन कॅमेरा. हे पण आहे क हा जो साऊंड आहे त्याचं हा साऊंड रिपीट झालेला आहे. सो ॲलिटरेशन. तर आत्ता आपण अनुप्रास हा अलंकार पाहिला. आता आपण रिपिटिशन काय आहे ते बघूया, पुनरावृत्ती. आता ह्या अलंकारात किंवा या फिगर ऑफ स्पीच ती कशी आहेत? अ वर्ड ऑर अ फ्रेज इज रिपीटेड 2 or more times and they are not necessary linked to a sound. आपण एक एक्झाम्पल बघूया. बॉईज विल बी बॉईज. आता इथे बॉईज हा जो शब्द आहे, हा जो वर्ड आहे तो रिपीट झालेला आहे. त्यामुळे हे आहे रिपिटिशन किंवा पुनरावृत्ती अलंकार. किंवा अजूनही काही फ्रेजेस आहेत, हँड इन हँड, टाईम आफ्टर टाईम, किंवा आपण हार्ट टू हार्ट असं जे म्हणतो, हार्ट टू हार्ट टॉक. तर हार्ट टू हार्ट इज एक्झाम्पल ऑफ रिपिटिशन. किंवा गेट रेडी, गेट सेट, गो. तर इथे गेट हे जे रिपीट झालेलं आहे
ती आहे पुनरावृत्ती, रिपिटिशन अलंकार. आता ॲलिटरेशन इज अ टाईप ऑफ रिपिटिशन and it is a repetition of sound in initial letter of a group of words. तर तुम्हाला ॲलिटरेशन आणि रिपिटिशनमध्ये बरीच साम्यस्थळं दिसतील आणि त्याचं कारण आहे की ॲलिटरेशन हा जो अलंकार आहे इट इज अ टाईप ऑफ रिपिटिशन, म्हणजे रिपिटिशनमध्येही बरेच प्रकार आहेत, त्यात ॲलिटरेशन हा एक भाग आहे. तर आता रिपिटिशन हेल्प्स इन रिइन्फोर्सिंग, याचा उपयोग कसा केला जातो तर रिपिटिशन REPETION. Repetition helps in reinforcing a concept, thought, or idea for a reader by repeating certain words or phrases, and it has a sense of rhythm and it helps in creating emphasis. म्हणजे एखादी गोष्ट जर मनात ठसवायची असेल, एखादी कॉन्सेप्ट, आयडिया, थॉट, तर ह्याचा उपयोग केला जातो. बरेचदा ह्या पोएम्समध्येही वापरतात. तर इन पोयम फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देता येतं, लेट इट स्नो, लेट इट स्नो, लेट इट स्नो. अशी जर कवितेची ओळ आपण पाहिली तर लेट इट स्नो हे जे वर्ड्स आहेत, सेट ऑफ वर्ड्स आहेत, हे 3दा रिपीट केलेलं आहे. सो पोएटिक इफेक्ट आणि रिदमसाठी सुद्धा हा वापरला जातो रिपिटिशन अलंकार. आता लिंकनचं तुम्हाला माहिती आहे, अब्राहम लिंकनचं फेमस डेफिनेशन आहे डेमोक्रेसीची, लोकशाहीची. ती काय आहे तर गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, शल नॉट पेरिश फ्रॉम द अर्थ. तर हे जे आहे ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, हे पक्क आपल्या डोक्यात राहतं. कशामुळे तर हे रिपिटिशन वापरल्यामुळे. तसंच रॉबर्ट फ्रॉस्टची एक उत्तम कविता आहे ज्याचे काही लाईन्स अशा आहेत, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. तर ही पण आहे, ही रिपिटिशन आहे. तर थोडक्यात आज आपण अनुप्रास आणि पुनरावृत्ती अलंकार पाहिले, रिपिटिशन आणि ॲलिटरेशन. तर आय होप यू हॅव अंडरस्टूड अबाउट दिस 2 figures of speech, and if you have any difficulties do let me know. So that's all for today's grammar session. Thank you. Dhanyavad.